नमस्कार, पहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या दणक्यानंतर कोयना वन विभाग खडबडून जागा। चुकीचे फलक तातडीने बदलले, मात्र भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्रकारांना ठेकेदारामार्फत धमक्या। बातमी पहा सविस्तर। कोयना वन विभागाचा अनागोदी कारभारावर लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने प्रकाश टाकताच प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। बातमी प्रसारित होताच वन विभागाने आपली चूक मान्य करत तातडीने चुकीचे फलक बदलले आहेत। हा लोकसम्राट न्यूजच्या निर्भीड पत्रकारितेचा मोठा विजय मानला जात असला तरी दुसरीकडे वन विभागाचा खरा चेहरा आता समोर येत आहे। काय आहे नेमका प्रकार तुम्हीच पहा। काही दिवसापूर्वी वन विभागाचा ढिसाळ नियोजनाबाबत आणि चुकीच्या माहितीच्या फलकाबाबत बातमी लावून धरली होती। या बातमीचा परिणाम म्हणून फलक तर बदलले गेले, पण मूळ समस्या तशीच आहे। प्रशासनातील त्रुटी दाखवल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी अधिकारी आता ठेकेदारांना पुढे करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। बातमीचा राग मनात धरून संबंधित अधिकाऱ्याने लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींना दमदाटी आणि धमकी देण्याचा प्रयत्न केला। अधिकारी स्वतः समोर न येता ठेकेदारांना पत्रकारांच्या अंगावर घालतात का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। जर काम नियमाने आणि इस्टिमेट प्रमाणे असेल तर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भीती कशाची? आम्हाला धमक्या देणाऱ्यांनी लक्षात ठेवा, सत्यासाठी लढा सुरूच राहणार। अशा धमक्यांना आणि दबावाला लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज कधीच बळी पडणार नाही। जर इस्टिमेट चुकीचे असेल तर अधिकाऱ्यांवर आणि जर काम निकृष्ट असेल तर ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचं आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना पाठिंबा न देता या प्रकरणात लक्ष घालून भ्रष्ट साखळी मोडीत काढावी। जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्याची बाजू मांडणे आणि जनतेचा आवाज उठवणे हेच आमचे ब्रीद आहे। धमक्या देऊन भ्रष्टाचार लपवता येत नाही। आम्ही सत्य दाखवत आलो आहोत आणि दाखवतच राहणार। त्यासाठी जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू। व्हिडिओ जर्नलिस्ट भरत कुराडे सोबत ब्युरो रिपोर्ट, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज, कोयना नगर।